नमस्कार, मी सुबोध तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर गावाकडचे गजाली तर तुमका प्रश्न पडलो असत की गावाकडे सध्या काय चालू आहे। तर मी राहतोय देवगडात। तर देवगड तालुक्यात आता तुमका घरात कोण बसलेलो भेटणार नाही, कारण सगळेच कलमावर पाणी मारूक म्हणजे आंब्याच्या झाडावर जे तुम्ही आंबे एप्रिल मे जूनमध्ये जे आंबे खातास त्या आंब्यासाठी वर्षभर कष्ट किती करतात, मग ते वर्षभराच्या कष्टांचे आंबे तुमका एप्रिल मे जूनमध्ये खाऊक भेटतात। मग तीच आता त्याची तयारी म्हणजे पाणी मारूक आता सगळे घरातले पाणी मारत असतात। तर आज आपण तीच पाणी कसं मारतात त्या बघणार असो, कारण मला पुण्यात बऱ्याच जणांनी विचारले होता की नक्की पाणी मारणं म्हणजे काय। तर मी तुम्हाला सांगते, पाणी मारणं म्हणजे पाणी घालणं वेगळं असतं, कारण पाणी घालणं म्हणजे खाली घालतात पाणी, आणि पाणी मारणं म्हणजे झाडावरती मारतात। तर ह्याच मी तुमका दाखवते। तर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि केला असेल सबस्क्राईब तर दुसऱ्यांका पण सांगा। जेव्हा तुमका पाणी मारूक जायचं असता तेव्हा तुमका तुमच्या स्वतःच्या गाडीत किंवा कोणाच्या तरी भाड्याच्या गाडीत तुमका 1000 ते 2000 लिटर पाणी भरून नेऊचा लागता, आणि ता तुम्ही जायना भरून नेतला असता बागेपर्यंत नेऊन तुमच्या बागेत फवारणी करूची लागता। तर ह्यो तुम्ही आता सेटअप बघू शकतास, इंजिन दिसत तुमका, ती टाकी दिसत आणि ते वायरी दिसतील म्हणजे ते पाईपत। तर ह्या सगळ्या सेटअपने पाणी आंब्याच्या झाडावर मारला जाता। तर ता तुमका सविस्तर नंतर दाखवी। तर पहिला आम्ही काय केला, जी रिकामी टाकी नेलेला तर त्या जवळच्या ठिकाणीच आमका पाणी भेटला, तर त्यांनी आम्ही पहिली आपली टाकी भरून घेतला, आणि त्याच्यानंतर ही टाकी भरलेली टाकी घेऊन आपल्या आंब्याच्या बागेपर्यंत जाऊचा, आणि नंतर आपण सुरू करूया पाणी मारून। तर आता आम्ही येऊन पोचलाव कलमांकडे। असं असतं आता सध्या तरी की ज्या बागेत तुमका पाणी मारूचं असतं त्या बागेपर्यंत पाणी तुमका घराकडनं भरून नेऊचं लागतं, आणि त्याच्यानंतर औषधं मिक्स करून त्या पाणी आपल्या झाडावर मारूचं लागतं। आता मी तुमका दाखवतोय पाण्याचा सेटअप कसं केलेलो, तो टेम्पोतच केलेलो असता, कारण कसा असता टाकी तुम्ही भरलेली खाली उतरून ठेवू शकत नाही, आणि उतरलेली असली तर परत वरती चढवू शकत नाही। तर त्याच्यामुळे जो सेटअप असता तो टेम्पोच्या आतमध्येच असता, आणि नंतर त्या पाणी टेम्पोतनंच फायबान मारलं जातं। तर तुमका तो मी स्प्रे दाखवतोय आणि त्याची नोजल दाखवतोय, की जेणेकरून काय होतं की खाली उभं राहून पण तुम्ही त्या नोजलने आपल्या आंब्याचं झाड असतं त्याच्या टोकापर्यंत पाणी मारू शकतास। तर मी तुमका त्या दाखवते आता। तर ही जी तुमका टाकी दिसता, तर ह्या टाकीत 500 लिटरचं पाणी भरलेलं, आणि ह्या इंजिन तर ह्या इंजिन आणि ह्या टाकीतला पाणी एका पाईपान ओढलं जातं, आणि या इंजिनाच्या ह्यानी तुमका ह्यो जो स्प्रे दिसता ही बघा, हे स्प्रे गन म्हणतात। तर ही स्प्रे गन तर ही स्प्रे गन ह्यो जो पाईप आहे ना, हां, तर या पाईपाच्या पुढे लावली जातं, आणि ह्या स्प्रे गनने वरती झाडावर पाणी मारलं जातं। आता ही झाडं जी असतात ह्या स्प्रे गनचं ह्यो जो नोजल असतं ह्यो बघा, तुमका दिसत असतं ह्यो नोजल असता। तर ह्यो नोजल सेट केलं जातं त्या। आता ह्या नोजलला ह्यो जो होल आहे ना, तर ह्यो होल आपण जसं जसं आहे ना सेट करणार तसं तसं पाणी त्या उंच उंच जातं। आता ह्या पोझिशनला तुम्ही राहिलास तर ह्या पाणी पूर्णच्या पूर्ण ते झाडाच्या वरतीपर्यंत तुम्ही मारू शकतास, हई पण मारू शकतास। ह्याचा अर्थ काय, ह्या आता 500 लिटर पाणी तुम्ही बघू शकता पूर्ण कटोकट भरली आहे टाकी, आणि ही बघा ही औषधं असतात। अजून आता ह्याच्यात औषधं मिक्स केली नाहीत, तर तुमचं औषधं मिक्स केल्यानंतर मी दाखवतोय की पाणी मोटर तुमची ती पाणी सक कसा करता, आणि त्याच्यानंतर त्या स्प्रे नोजलने बाहेर कसा सोडतात आपण मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा, हे इंजिन तुमचं रेग्युलर असतं तसंच इंजिन आहे। ह्यो जो पाईप असता ह्यो पाण्यात टाकलो जातलो, आणि ही जी कॉर्ड असता ह्यो जो पाईप आहे ह्यो बघा, ह्यो पाईप पाण्यात टाकलं जातं, आणि हे जे कॉक असतात हे कॉक, तर हे कॉक या पाईपला जोडले जातात, आणि ह्यो स्प्रे गन जे का जोडतलाच नाही बघा हिना जोडली जातात, आणि ह्या नोजल मार्फत तर पाणी पुढे फेकला जातं। आता पाणी किती उंचापर्यंत फेकला जातं आम्ही तुमका दाखवते। तर अशी ही औषधं असतात ती काही कीटकनाशकांसाठी, त्याच्यानंतर परत अळी असतात त्यांच्यासाठी, पालवेसाठी, किंवा जे छोटे आंबे एरिले असतात ते ठिकाण राहण्यासाठी, असे वेगवेगळ्या पर्पजसाठी ही औषधं पाण्यात मिक्स केली जातात। आता याच्यात औषध घातलेला मगाशी सांगले तुमका होतोय ना, त्यात औषध या टाकीत घालून झाला, आणि या असा इंजिन ह्यो जो पाईप आहे ना ह्यो त्या टाकीत टाकलेला, आणि ही जी नोजल आहे तर हाय ना ह्या पाणी ना असा आहे ना तुम्ही बघू शकता त्या कलमावर मारता। आता तुम्ही पाणी मारता तरी तुमका, तर उंची लहान कलमा असली की खालसूनच असं स्प्रे झाडावर सोडलं जातं आणि फवारणी केली जातं। पण जर त्याची हाईट उंच असली किंवा कलमा जर मोठी असली तर त्याच्यावर चढून किंवा काठीक तो स्प्रे गन बांधून ती फवारणी केली जाते।
तर आंब्याक मोहर येता असं म्हणतात ना, तो ह्यो बघा मोहर असो असता आणि ह्याच मोहराक ना कणी पडता, म्हणजे असे 7-8 आंबे असतात, मग त्याच्यातले काहीतरी 1 ते 2 आंबे त्या मोहराचे टिकतात आणि तेच आंबे तुमका मग मोठे झाल्यावर ट्रान्सपोर्ट केले जातात. तर अशा प्रकारे आंब्याची सुरुवात होता. म्हणजे जो मोठो आंबो असता त्याची सुरुवात ही बारीक बारीक कणी असतात, तर ह्याच्यापासून तो आंबो मोठो होता. तर आता जय 2 ते 3 आंबे असतात थंय एखादो आंबो टिकता आणि मग तो एक जो आंबो असता तो मोठो होता आणि त्याच्यानंतर तो आंबो काढून त्याच्यावर प्रोसेस करून तो ट्रान्सपोर्ट केला जाता. आता जर मोठ्या झालेल्या आंब्यावर एखाद्या आंब्यावर डाग असलो किंवा 2 आंबे जर एकामेकाक चिकटलेले असले तर त्याच्यामध्ये एक डाग तयार होता. तर जर डाग असता तर तो आंबो तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकत नाही किंवा मार्केटला जेव्हा तुम्ही आंबे घेऊन जातात तेव्हा तो डाग जो असणारा आंबो असताना तो रिजेक्ट केला जाता. ह्याचा अर्थ काय तर पूर्ण प्रोसेसमध्ये आंब्याची पोराप्रमाण काळजी घेऊची लागतात, तरच तुमका आंबो शेवटला फायनल रिझल्ट देतात. काही लोक काय म्हणतात की आंबा बागायत जर जे असतात ते आता जेव्हा आंबे ट्रान्सपोर्ट करतात तेव्हा जास्त पैसे कमवतात. पैसे तर ते कमवतात, पण पैसे कमवण्याच्या मागे त्यांचं कष्ट असतं आणि जो माणूस कष्ट करता त्याका तर पैसे तर भेटणारच. मग त्याच लोकांसाठी सांगूचा की जे पैसे ते सीझनमध्ये कमवतात तर त्याच्या पाठी पूर्णच्या पूर्ण त्यांच्या वर्षभराची मेहनत असता, जी मेहनत कोणाक दिसत नाही. पण आंबे जे असतं ते ट्रान्सपोर्ट झाल्यावर लोकांनी लगेच दिसता की हे बघा ह्यो तुमचे 2 आंबे खराब निघाले, 3 आंबे खराब निघाले. तर त्या 2 आणि 3 आंब्यांसाठी ते वर्षभर झटलेले असतात. एक एक आंबो एक एक पोरासारखं जपतात ते झाडावर आणि त्याच्यानंतर काढून तुमका पॅकिंग पण त्यांची तुम्ही बघला असाल तर एकदम व्यवस्थित पॅकिंग करून तुमका पाठवतात. सांगण्याचं तात्पर्य एवढाच की फक्त आंबे व्यावसायिकच म्हणत नाही मी, तर सगळेच शेतकरी जे काय अन्न पिकवत असतात किंवा जी काय लागवड करतात त्याच्या मागे त्यांचे खूप कष्ट असतं, त्यांची खूप मेहनत असता, अख्ख्या वर्षाचा शेड्यूल असता, तेव्हा खंय मिळून त्यांना सीझन पुरता काहीतरी 4 पैसे कमवण्याची एक संधी मिळते. तर एवढ्यापर्यंत व्हिडिओ बघितलाच असाल तर नक्की एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमका खयचो कंटेंट आवडतात आपण सांगा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो कंटेंट यूज करू शकता किंवा तुमका काहीतरी त्या कंटेंट विषयी आम्ही नवीन काहीतरी बनवून दाखवू शकतो.